नमस्कार. मी तुमची होस्ट गोल्डी. आता परवलचा सीझन सुरू झालेला आहे, त्यामुळे मी परवलची एक चटपटीत जैन रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. वेळ वाया न घालवता आपण आता स्वयंपाकघरात जाऊया. आता मी बघा हे गॅसवर पॅन ठेवलं आहे. हे परवल सोलून त्याला फक्त मधून एक काप दिला आहे, तो घेतला आहे. बाजूला ठेवलं, गॅस लावूया आणि आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकू. हे मसाले बघा, खोबरं, तीळ, हे फुटाण्याचं डाळवं घेतलं आहे बेसनाच्या ऐवजी. त्यानंतर शेंगदाणे आहे, ही उडदाची डाळ आहे, हे सगळं भाजून घ्यायचं. बडीशोप आहे, बेसिक मसाले, हळद, हिंग आणि मीठ, आणि त्यानंतर भाजलेल्या जिऱ्याची पावडर, लाल तिखट, त्यानंतर ही धणे पावडर, आणि हा माझ्याकडला ब्राह्मणी काळा गोडा मसाला आहे. याची चव फार छान येते, याच्यात लसूण बिसून काही नसतं, आणि कोथिंबीर. आता मी याच्यामध्ये तेल टाकून ही उडदाची डाळ टाकली आहे, आणि आता आपण उडदाची डाळ लालसर भाजून घेऊया. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण बडीशेप टाकलेली आहे, मग आपण तीळ टाकलं आहे, त्यानंतर आपण शेंगदाणे टाकले आहेत, भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकली आहे, हे खोबरं टाकलं, आणि आता मस्तपैकी हळद, हिंग ह्या पावडरी टाकून घेतलेल्या आहेत. भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकली, त्यानंतर धणे पावडर टाकली, आणि हा ब्राह्मणी काळा गोडा मसाला हा टाकला, लाल तिखट टाकलं, आणि थोडंसं त्याला परतून सगळ्यात शेवटी आपण फुटाण्याचं डाळवं टाकूनही परतून घेतो आहे. कोथिंबीर टाकतो आहे, त्याला थोडंसं कोंबट, आणि मीठ टाकतो आहे. त्याला थोडंसं कोंबट करून मिक्सरमध्ये काढून घेतलं, आणि चिंचगुळाच्या चटणीचा एकच चमचा फक्त टाकलं, छान चटपटीत लागेल. मिक्सरमध्ये थोडं पाणी घातलं, तो मसाला छान असा हेच पाणी घालून घट्टसर करून घेतला, आणि कापलेल्या परवलमध्ये भरून ते परवल मी कढईमध्ये खाली पाणी ठेवलं, वरती जाळीची ताटली ठेवली, आणि त्यात हे परवल भरून ठेवले. याच्यावर आता आपण टोप ठेवूया. मस्तपैकी छान टोप ठेवून हे शिजवून घेतलं. चाकूनी दाबून पाहिलं, अगदी मस्त चाकू आत शिजतोय, छान शिजलं ते. आता पॅन घेऊया. पॅनमध्ये थोडं तेल जास्त टाकायचं, कारण परवल आतून जरी शिजलं असलं तरी परवलच्या वरच्या स्किनमध्ये सगळा उरलेला थोडासा मसाला आहे, तो घालायचा. आणि अगदी जेवढा मसाला होता तेवढंच पाणी, म्हणजे एक छोटासा अर्धा कप पाणी घालून झाकण ठेवून त्याला छान वाफवून घेतलं. आपलं परवल मस्त तयार झालं. पोळी, बिटाची कोशिंबीर, आणि ही परवलची भाजी ही मी काढून घेतली. आता याच्यावर आता आपण मस्तपैकी हिरवी कोथिंबीर टाकूया. सुगंधित, चविष्ट अशी चटपटीत जैन रेसिपी परवलची तयार झाली आहे. तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. बनवा, खा, खिलवा. तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट्स पास करा, आणि ही परवलची भाजी मनापासून एन्जॉय करा.